धन्यवाद डीजे. थ्री स्क्वेअर साऊंड भारत मात्रे यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं संगीत आपण ऐकतोय. धन्यवाद मयूर भोईर. लोटोआई 40+ क्रिकेट संघ देवीचा पाडा आयोजित लोटोआई चषक 2022 पर्व दुसरं आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली ते आडवली संघाने प्रथम कोळेगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय तो कोळेगाव विपक्ष आडिवली. तर दशरथ सोरकादे यांच्याकडनं आडिवली संघाला हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. अतिशय चांगलं आयोजन आणि नीटनेटके आयोजन आपण पाहतो. देखणं आयोजन ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा आणि 40+ क्रिकेट संघ देवीचा पाडा यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतो. दर्जेदार आयोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण या संघानं आणि ग्रामस्थ मंडळ देवीच्या पाडा संघानं दाखवून दिलं आहे. सलामीची जोडी आपण पाहतो कोळेगाव संघाची विजय म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज प्रेमनाथ. सलामीची जोडी फार महत्वाची असते प्रत्येक संघासाठी. डावाला आकार द्यायचा असतो, भागीदारी करायची असते, संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम करायचं. फार मोठी जबाबदारी ही सलामीच्या जोडीवर असते. पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी पहिल्या सामन्यापासून आपण पाहिले. सुभाष पाटील संदप आणि शशांक पाटील संदप हे दोन अतिशय अनुभवी पंच या स्पर्धेसाठी आजच्या दिवसात आपल्याला लाभलेत. पहिल्या सामन्यापासून अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय आणि जीटीसीच्या माध्यमातून अतिशय चांगलं प्रक्षेपण आपण या स्पर्धेचं पाहतो. आमचे प्रथमेश गायकर असतील, चेतन भोईर असतील, वाकू आणि सूरज जाधव यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं प्रक्षेपण आपण जीटीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतं गोलंदाज आपण पाहतो आडिवली संघाचे सुनील भाने. तर आडिवली संघाचा कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक प्राप्त करतोय तर मनोहर भाने यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सामन्याला इथं सुरुवात होते. सुनील भाने पहिला चेंडू खोलट टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. संघाचं आणि स्वतःचं खातं खोललं जात आहे ते फलंदाज विजयच्या माध्यमातून. कोणताही गोलंदाज हॅट्रिक प्राप्त करतोय तर आदरणीय मनोहर भाने यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सुनील भाने यांनी अतिशय चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव एकवटली आहे. बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतोय. फ्रंटफुटला पुढे सरकले, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करतात गोलंदाज सुनील भाने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या गोलंदाजानं आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे. 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि वाजवी षटक हाताळण्याच्या दिशेनं हा गोलंदाज वाटचाल करतोय. चांगली गोलंदाजी स्ट्राईक हँडला आपण पाहतोय. विजय सुनील भाने राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले, डान्सिंग डाऊन चेंडू अतिशय चांगला प्रयत्न केला होता. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. पंच सुभाष पाटील यांचा इशारा येतोय चौकार आहे. क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला होता मात्र यश लाभलं नाही. क्षेत्ररक्षकाला कौतुक करावं लागेल. यश जरी लाभलं नसलं तर प्रयत्न त्यांनी चांगला केला होता. चौकार येतोय, 4 धावा येतात धाव फलकावर आणि इथून मात्र संघर्षाला सुरुवात केली फलंदाज विजयनं. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 6 धावा. सुनील भाने राईट आर्म ओव्हर द विकेट. बागफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू काढला फलंदाजानं. दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव येते धाव फलकावर. सुरुवातीत 2 चेंडू आपण पाहिले. 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिलं सातत्याने विजयच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय कारण फार महत्वाचा सामना असेल. इथून सामना जिंकला तर पुढच्या फेरीत तुमचा प्रवेश असेल. इथून सामना गमावला तर मात्र स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. विजय चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फ्रंटफुटला पुढे सरकले, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू काढला फलंदाजानं. दुसरी धाव घेतली जाते. क्षेत्ररक्षण होतंय. रिले क्षेत्ररक्षण आपण आणि इथे धोका सतोय मात्र फलंदाज विजय सुरक्षित पोहोचले तोपर्यंत 3 धावा येतात धाव फलकावर.
जर चेंडूफेक व्यवस्थित झाली असती आणि ग्राउंडिंग जर बॅट व्यवस्थित झाली नसती तर फलंदाज कदाचित धावचिती झाला असता. मात्र विजय सुरक्षित पोहोचलेत. 3 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर दुहेरी अंकात पोहोचते 11 धावा. पहिल्या 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आल्या. तदनंतर विजयच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संघाचा आधारस्तंभ तारणार विस्फोटक फलंदाज प्रेमनाथ. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. चेंडू अडवला जातोय तोपर्यंत विजय तिसऱ्या धावेसाठी आणि तिसरी धाव व्यवस्थित पूर्ण केली जाते. संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातो खेळपट्टीवर. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो ते प्रेमनाथ आणि विजयाच्या माध्यमातून अतिशय चांगली पहिल्या षटकाचा खेळ इथं संपतोय. धावा आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 14 धावा. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते सुनील भाने. या गोलंदाजाने पहिले 2 चेंडू अगदी व्यवस्थितरित्या हाताळले, फक्त 2 धावा खर्च केल्या. तदनंतर विजय आणि प्रेमनाथनं अतिशय चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये या 2 फलंदाजांनी नेऊन ठेवलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कोळेगाव संघाची धावसंख्या बिनबाद 14 धावा. डीजे धन्यवाद भारत. तर पहिलं षटक कोळेगाव संघाच्या बाजूने राहिलंय. बिनबाद 14 ही जमेची बाजू असेल कोळेगाव संघासाठी, कारण विजय आणि प्रेमनाथनं कोळेगाव संघाला चांगली सुरुवात करून दे. पॉवर प्लेचा योग्य वापर या 2 फलंदाजांनी योग्य पद्धतीने केलाय. तर इथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देईल का आडवली संघाचा दुसरा गोलंदाज, कारण 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात आणि बिनबाद 14 ही जमेची बाजू असेल कोळेगाव संघासाठी. तर बघूया दुसरा गोलंदाज कमबॅक करून देईल का आडवली संघाला. अनिल भाने येत आहेत. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकात गोलंदाज संगनायकाने वापर केलाय गोलंदाज अनिल भानेचा. बघूया अनिल भाने कमबॅक करून देतील का, कारण विजय आणि प्रेमनाथ ही जोडी आत्मविश्वासाने सुरुवात केली. या जोडीनं 14 धावांची भागीदारी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली पहिल्या विकेटसाठी. फ्रंटफुटला पुढे सरकले, फासका फाटका फसला. इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय. प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षकानं, मात्र झेल सुटतोय आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतोय ते 2 धावांमध्ये होतंय. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं अपेक्षित असतं. क्षेत्ररक्षकांची साथ जर गोलंदाजाला लाभली असती तर नक्कीच कामगिरी उंचावत असतो गोलंदाज. धावसंख्या 16 वर पोहोचते. बिनबाद 16 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये इथं कोळेगाव संघ फलंदाजी करतोय. अनिल भाने बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांच्या मधनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि प्रेमनाथच्या बॅट मधनं येतोय तो दणदणीत चौकार. 4 धावा. पहिल्या सामन्यामध्ये प्रेमनाथ अपयशी ठरले होते, मात्र त्या अपयशाची भरपाई या सामन्यामध्ये प्रेमनाथ चांगल्या पद्धतीने करतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मागच्या चेंडूवर चौकार गेला. तदनंतर आपण पाहिलं अनिल भाने हा गोलंदाज दबावाखाली वावरतोय, कारण प्रेमनाथ चांगली फलंदाजी करतायत. मागच्या चेंडूवर चौकार आला. तदनंतर आपण पाहिलं गोलंदाज अनिल भानेला हा चेंडू वाईड हाताळलाय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 21 धावा. फ्रंटफुटला पुढे सरकले, चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 22 वर पोहोचते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते सुनील बाने, धावा खर्च केल्या तब्बल 14. तदनंतर आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ असताना बिनबाद 22 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये कोळेगाव संघ इथं नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला विजय अनिल बाने, राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलर टप्प्याचा चेंडू इथं समोर खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज प्रेमनाथ सुरक्षित पोहोचलेत.
संवाद चांगल्या रीतीने साधला जातोय तो प्रेमनाथ आणि विजयच्या माध्यमातून. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय, सातत्याने चांगल्या पद्धतीने त्या धावा घेतल्या जात आहेत, एकवटल्या जात आहेत आणि क्षेत्ररक्षकांचा दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातो या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 24 धावा. 24 धावांची महत्वपूर्ण भागीदारी आपण पाहतोय ती विजय आणि प्रेमनाथच्या माध्यमातून. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय बिनबाद 24 अशी जमेची बाजू असेल कोळेगाव संघासाठी. फ्रंटफुटला पुढे सरकून इथे मात्र चुकीच्या पद्धतीने खेळतात फलंदाज. यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गोल फलंदाज विजय बॅक टू पॅव्हिलियन. भारत ज्या फलंदाजानं पहिल्या सामन्यामध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम केलं, तोच संघाचा मुख्य फलंदाज इथे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हिरामन म्हात्रे. 40 धावांचं पहिल्या सामन्यामध्ये योगदान दिलं होतं तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. लो फुलटा चेंडू ऑफ साईडला खेळतायत, चांगले क्षेत्ररक्षण होतंय, फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कोळेगाव संघानं धावा कुठल्या त्या 25 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते सुनील भाने, धावा खर्च केल्या तब्बल 14. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते अनिल भाने, या गोलंदाजानं धावा खर्च केल्या तब्बल 11. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा आपण पाहतोय. अजूनही 2 षटकं शिल्लक असतील, मात्र इथून या 2 षटकांमध्ये कोळेगाव संघाचे फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील आणि 2 षटकांमध्ये आडवली संघाचे 2 गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील आणि धावांना कशा पद्धतीने लगाम लावतील ते पाहावं लागेल. एक चांगलं लक्ष ठेवावं लागेल ते कोळेगाव संघाला. आडवली संघासमोर कमीत कमी 45 ते 50 धावांचं लक्ष तुम्हाला हे ठेवावंच लागेल, कारण आडवली संघ अतिशय चांगल्या पद्धतीने सातत्याने फलंदाजी करतो. पाणी घेऊन जा. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आडवली संघाने चांगली फलंदाजी केली होती. त्यांच्या फलंदाजांनी इथून मात्र कोळेगाव संघ किती धावांचं लक्ष ठेवतो आडवली संघासमोर ते पाहावं लागेल. लोटवाई 40+ क्रिकेट संघ देवीचा पाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. लोटवाई चषक 2022चं हे पर्व दुसरं आणि स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. पहिल्या दिवसात आपण पाहिलं स्मरणिका पाटील 11 संदप संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय आणि आजच्या दिवसातून कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होतोय ते पाहायचं आहे. अतिशय चांगलं सुमधुर संगीत आपण डीजे भारतच्या माध्यमातून ऐकतोय. तर तिसरं षटक मार्गस्थ संदीप भाने येत आहेत. संगणकाने पाचारण केला संदीप भाने या गोलंदाजाला. 2 षटकांमध्ये धावा आपण पाहतोय तब्बल 25 एका गड्याच्या मोबदल्यात. आणि तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये 2 गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील आणि हिरामन आणि प्रेमनाथ ही जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. पहिला चेंडू ऑन साईडला खेळतात, मोठा फटका आला. क्षेत्ररक्षक आहेत गणेश शेलार, मात्र 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि फलंदाज हिरामनच्या बॅट मधनं येतोय तो दमदार चौका.
नक्कीच आदरणीय भोसले दादा यांच्याकडनं आयोजकांसाठी चकली प्राप्त झाली आम्हाला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीनं. तर इथं हिरामनच्या बॅटमधनं चौकार आलाय. ज्या फलंदाजानं पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम केलं, तोच फलंदाज इथं मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या संघाच्या हाकेला धावून आलाय. चांगली फलंदाजी होते. 29 धावा आपण पाहतो धाव फलकावर. विजय असतील, हिरामन असतील, प्रेमनाथ असतील, संदीप असतील, सातत्यानं चांगली फलंदाजी आपण पाहतोय या फलंदाजाच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर एकपात्री अभिनय आपण पाहतो. तो फलंदाज हिरामन इज ऑन स्ट्राईक. ऑन साईडला गेलेत, भिरकावून दिलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे दूरवर येत आहे, चेंडूचा पाठलाग करतात. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला होता, मात्र पंचांनी इशारा केलाय चौकार. 33 धावा आपण पाहतो धावफलकावर. वाऱ्याच्या वेगाने इथं धावफलक पुढे सरकतोय. फलंदाज आहे तो फलंदाज नक्कीच आपल्या संघासाठी धावा कुटण्याचा प्रयत्न करेल, मात्र गोलंदाजाने टप्पा आणि दिशेवर नियंत्रण राखणं गरजेचं असेल. बघूया संदीप बाने कमबॅक करतील का. पुन्हा एकदा तयार. संत गतीने चेंडू हाताळलाय, मात्र गती हाताळताना इथे मात्र आपल्या हातावर नियंत्रण ठेवणं कठीण जात आहे गोलंदाज संदीप भानेनं. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. अवांतर धावसंख्येने पुढे सरकते, पोहोचते ती 34 वर. संदीप भाने राईट मोर द विकेट. ऑन साइडला समोर खेळताय, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. आणि इथं मात्र चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. 6 धावा येत आहेत षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद भारत. तर गोलंदाज आपण पाहतो संदीप भानेवर आक्रमण केलं जाते आणि प्रश्नाचं उत्तर मात्र देता येत नाही संदीप भानेला. 40 धावा आपण पाहतो धावफलकावर. समोर खेळतात, स्टँड अँड डिलिव्हर, लागोपाठचा दुसरा षटकार. फलंदाज हिरामन इज ऑन फायर. 6 धावा. धावफलकावर धावफलक वाऱ्याच्या वेगानं पुढे सरकतोय. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव असतोय दाखवून देतो हा फलंदाज. पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा याच फलंदाजानं आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम केलं. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हिरामन. इथे मात्र संदीप भाने दबावाखाली वावरतायत. इथे मात्र चांगली गोलंदाजी, कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो संदीप भानेच्या माध्यमातून. अशी गोलंदाजी तुम्हाला पहिल्या चेंडूपासून लेग बाईकच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 47 वर. 47 धावा आपण पाहतोय धावफलकावर. हिरामन एकपात्री अभिनय करतात. संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम या फलंदाजाने केलंय आणि तितकीच चांगली तोलामोलाची साथ आपण पाहतोय प्रेमनाथच्या माध्यमातून लाभते ती हिरामन या फलंदाजाला. 47 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात धावा आल्या 14, दुसऱ्या षटकात धावा आल्या 11 आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो 47. दडपण मात्र इथं शेवटचा चेंडू असं वाटलं होतं की वाईट जातोय की काय, मात्र शेवटचा चेंडू इथं निर्धाव हाताळे गोलंदाज संदीप भानेनं. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 47 धावा. धन्यवाद डीजे.
धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर तब्बल 47 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात धावा आल्या 14, दुसऱ्या षटकात धावा आल्या 11 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 22 धावा. तर एक पात्री अभिनय एका हाताने इथं किल्ला लढवला जातो. तो फलंदाज आपण पाहतो हिरामनच्या माध्यमातून. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय शरद बाने. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिले षटकाने तर गोलंदाज आपण पाहतो शरद बाने. इथून मात्र शरद बानेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करावी लागेल. हिरामन चांगली फलंदाजी करतात तितकीच चांगली साथ आपण पाहतोय ती प्रेमनाथच्या माध्यमातून लाभते. आणि हिरामनला रोखेल का हा गोलंदाज ते पाहावं लागेल. शरद पहिला चेंडू फ्रंट फुटला पुढे सरकले. बघा किती प्रेक्षणीय नेत्री दीपक फटका आपण पाहतोय. फलंदाज हिरामनच्या बॅट बंद चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर दमदार स्वागत केलंय गोलंदाज शरदचा. 4 धावा येत आहेत. अर्धशतक धाव फलकावर लागते कोळेगाव संघाचं. तब्बल 51 धावा आपण पाहतो. दुसऱ्या सामन्यामध्ये संघ अडचणीत असताना तोच फलंदाज आक्रमक रूप धारण करतोय. पुन्हा एकदा फ्रंट फुटला पुढे सरले. पुन्हा एकदा त्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि इथे मात्र फलंदाज प्रेमनाथला धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. बाईस 52 धावा आपण पाहतो धावफलकावर. प्रेमनाथ माघारी परत. मात्र प्रेमनाथचं जे काम होतं तेच प्रेमनाथने चांगल्या पद्धतीने केलं. आपल्या सहकार्याला चांगल्या पद्धतीने साथ दिली. एका बाजूला हल्ला चढवत होता फलंदाज हिरामन आणि चांगल्या पद्धतीने प्रेमनाथने त्या फलंदाजाला साथ दिली. तो फलंदाज माघारी परतला. भागीदारी फुलत होती बहरत होती. ती भागीदारी इथे संपुष्टात आली आहे. शरद राईट राऊंड द विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले. इथे झेल होईल की षटकार होता पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटतोय. हिरामन सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देताय आणि हा फलंदाज सातत्याने चांगली फलंदाजी करत असताना इथं 2 धावा येत आहेत. धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 54 वर. एक हाती किल्ला लढवतो हा फलंदाज. मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्रे पूर्णपणे आपल्या हाती घेतली फलंदाजांना. ऑन साइडला खेळतात. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न फसला क्षेत्ररक्षकाचा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होईल का. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. हिरामनच्या बॅट मधनं येतोय तो चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. धन्यवाद भारत. आमचे गुणलेखक अशोक पाटील आम्हाला माहिती देतात. 58 धावा आपण पाहतो धावफलकावर. शरद पुन्हा एकदा तयार. आज समोर खेळताय. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल का. चेंडू अडवला जातो तोपर्यंत पुन्हा एकदा येत आहेत त्या 2 धावा. धावसंख्या 60 वर पोहोचते. सातत्याने हल्ला चढवला जातो गोलंदाजांना. इथं टार्गेट केलं जाते फलंदाजाच्या माध्यमातून. वैयक्तिक 33 धावांवर हा फलंदाज खेळतोय. एक पात्री अभिनय आपण पाहतो तो फलंदाज हिरामनच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये 40 धावा. इथं मात्र फटका फसलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. झेल टिपला जातो चांगल्या पद्धतीनं. खूप दूरचं अंतर कापलं क्षेत्ररक्षक शरदनं. चार षटकांच्या समाप्तीनंतर कोळेगाव संघानं धावा कुठल्या त्या 60 आणि 61 धावांचं लक्ष असेल तर आडिवली संघासमोर.
हिरामनसाठी नक्कीच टाळ्या व्हायलाच हव्यात. याच फलंदाजानं संघ अडचणीचा असताना आपल्या संघाला सावरलं, चांगली फलंदाजी केली. तो फलंदाज मात्र इथं आपण पाहतो अंतिम टप्प्यामध्ये बाद झाला. मात्र आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने या फलंदाजाने केलं. 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 61 धावांचं लक्ष्य असेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये अडिवली संघ त्या लक्ष्याचा कशा पद्धतीने पाठलाग करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक मयूर भोईर यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली धावफलकावरती 60 आणि 61 धावांचं टार्गेट ठेवलंय अडिवली संघासमोर. ज्या अडिवली संघाने आजच्या दिवसातील या स्पर्धेमधील मी म्हणेन उच्चांक गाठला. तब्बल 73 धावा एकवटल्या होत्या काटाई संघासमोर. त्यांच्या अगेन्स्ट आता मात्र कोळी संघाच्या अगेन्स्टना मात्र 61 धावा उभा राहायच्यात आणि 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी लाईत असताना संदीप आणि गोविंद आणि संदीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एकसष्ट धावांचा पाठलाग. अडिवली संघाचे दोन सलामीवीर मैदानामध्ये जात असताना गोविंद आणि संदीप. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोविंद आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन संदीप आपल्याला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला गोविंद. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि पहिलं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅक वरती संभाजी म्हात्रे. 61 धावा डिफेंड करायच्यात, 61 धावा एका संघाला करायच्यात. कोणता संघ इथं मात्र विजय प्राप्त करेल, पुढच्या फेरीमध्ये चाल करेल, कोणता संघ इथं मात्र निरोप घेईल. पंचांचा सिग्नल येतो. बॉलिंग ट्रॅक वरती संभाजी, स्ट्रायकिंग एंडवर संदीप. 61 धावांचा पाठलाग. दोन्ही संघांना शुभेच्छा. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. संभाजी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट हाफ राऊंड विकेटने पहिला चेंडू थांबून घेण्याचा प्रयत्न. हुक करायचा होता.
लाईन चेक केली जाते. पहिला चेंडू अवांतर फेकला दिशेपासून भरकटत असताना आधी शफल झाले होते संदीप. डावा स्टिकवर फेकण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळायचं होतं संदीपला. ड्रिल करून देखील दाखवलं. पहिला चेंडूवरती इथं मात्र वाईड फेकलाय गोलंदाजाने. धावसंख्या झाली धावफलकावरती 1. राऊंड वगैरे पुन्हा एकदा. आता मात्र आखून टप्प्यात चेंडू होता. पुन्हा एकदा हुक केला. आता मात्र चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि मिळतंय ते यश फलंदाजाला आणि चौकार जातोय तो बॅट्समन संदीपच्या बॅटमधून. होता बॅट्समन संदीपला. दिशेपासून भरकटले. पहिला चेंडू सोडून दिला. वाईड चेंडू गेला. त्यानंतर पुन्हा एकदा तेच चित्र. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 5. आता मात्र रनऑफ शॉट घेत असताना इथे मात्र लॉफ्ट केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे पण त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू जातोय सीमा पार. येतो हा चौकारानंतर फलंदाज संदीपच्या बॅटमधून षटकार 6 धावा. संघाने या स्पर्धेमधला उच्चांक गाठलाय. 73 धावा एकवटल्यात. आता मात्र 61 धावांचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात बॅट्समन संदीपची आपल्याला पाहायला मिळते. वाऱ्याचा वेग देखील वाढत असताना हलकीशी गुलाबी थंडी जाणवत असताना मॅच गरम आहे. धावसंख्या झाली धावफलकावरती 11. बॉलिंग ट्रॅकवरती संभाजी. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या. स्ट्रायकिंग एंडवर संदीप. आता मात्र आपला कोण बदलत असताना लॉफ्ट केलाय. चेंडूमध्ये आहे क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेलची संधी. थोडासा पॉज घेतलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल झालाय ड्रॉप. क्षेत्ररक्षण तिथे बदललं होतं. प्रमोट केलं होतं क्षेत्ररक्षकाला पण त्यानंतर दुसरा झेल झालाय ड्रॉप आणि मिळत आहे त्या 2 धावा. धावसंख्या झाली धावफलकावरती 13. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संभाजी गोलंदाजी खूप चांगली करतोय पण क्षेत्ररक्षकांचा साथ मिळणं गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये हेदूटने संघाला देखील झेल महागात पडले होते. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पाडा स्वीपचा पवित्र आधीच आजमावला होता. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 1 धावेच्या मदतीने. आता मात्र सेफ फटका खेळलाय बॅट्समन संदीपने. ह्या आधी 2 फटके हवेमध्ये खेळले होते. झेलची संधी होती. आता मात्र त्यांनी देखील रीड केलं आणि हलक्या हाताने 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती 1 धावेच्या मदतीने 14. 61 धावांचा पाठलाग करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती संभाजी. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात करत असताना आडिवली संघ. 14 ही धावसंख्या. इथे मात्र चेंडू हुक करायचा होता. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना आडिवली संघाचे कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज संभाजीचा. धावसंख्या झाली धावफलकावरती 15. अजूनही या षटकात 1 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर संदीप. शफल झालेत. लॉफ्ट केलाय. आता मात्र टायमिंग प्रॉपर झालाय. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना संदीपच्या बॅट मधून येतो हा षटकार. बरोबर नाही. आमच्या व्यासपीठावरती देवीसपाडा गावचे आदरणीय संदीप उर्फ रमा भास्कर मात्रे साहेबांचं शुभागमन होतंय. दादा आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मॅच सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. 61 धावांचा पाठलाग करतो आडिवली संघ. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावरती 21. पहिल्या षटकात 2 झेल उडाले होते फलंदाज संदीपचे. ते नक्कीच कॅरी करायचे होते. क्षेत्ररक्षकाला चांगली गोलंदाजी संभाजीची मी म्हणेन कारण की 2 झेल त्याने मात्र प्राप्त केले होते. त्यानंतर
फलंदाजाला जीवनदान आणि ते उत्तर आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 ही धावसंख्या 61 धावांचा पाठलाग करत असताना अडिवली संघ चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. दुसरं षटक घेऊन येतो बॉलिंग ट्रॅक वरती संदीप. संदीप येतो बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटक घेऊन. मोडगाव 8 कडून 61 धावांचा पाठलाग करतो अडिवली संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ऊर्ध्व विकेटने आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती येतोय संदीप. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आहे गोविंद. गोविंदला अजून शांत ठेवलाय. एकच चेंडू सामोरे गेला, त्यामध्ये लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली आहे. ऊर्ध्व विकेटने पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत जजमेंट घेत असताना आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना अडिवली संघाला. नक्कीच सुभाष पाटील देखील इथे मात्र नक्कीच विनोद करतायत. लहान मुलाची पतंग नक्कीच त्यांच्या जवळ आली होती. पहिला धक्का लागलाय 21 या धावसंख्येवर. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती म्हणजेच संदीप पाटील आणि आता त्याला सामोर जातील संदीप. ऊर्ध्व विकेटने इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावरती कल्याण डोंबिवली मधील विद्यमान नगरसेवक आदरणीय सन्माननीय प्रकाशदादा भोईर यांचं शुभागमन होत असताना त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने दादा मनपूर्वक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय प्रकाशदादा भोईर यांचं शुभागमन होत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रापासून दादांची आम्ही वाट बघत होतो. त्यांचं देखील शुभागमन होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय प्रकाश गोपीनाथ भोईर साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. वळूया मैदानाकडे. धावसंख्या झाली धावफलकावरती ती म्हणजेच 22. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. इथे मात्र पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पंचांचा सिग्नल काय येतोय तर षटकार. राम भोईर यांना देखील गोलंदाजी मिळावी अशी अपेक्षा होती, पण शेवटच्या मोमेंटला मॅचला
कलाटणी दिली ती म्हणजे रमाकांत भोईरने. दर्जेदार फलंदाजी. इथं मात्र कमबॅक करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती संदीप. निर्धाव चेंडूची सांगता होते प्रवीण भाने. षटकाराने अकाउंट ओपन करतो. 61 धावांचा पाठलाग करतो अडिवली संघ. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावसंख्या होती. या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च केलेत. ओव्हर द विकेटने स्ट्रायकिंग एंडवर प्रवीण. इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. गॅप आहे. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. त्याच्या वाक्याच्या बाहेर प्रवीण भानेच्या बॅट मधून येतो हा चौकार. चेंडू झालेत 5. या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर प्रवीण भाने. षटकार चौकार. 10 धावा खेळत असताना वैयक्तिक. इथं आता थांबून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर गेट करायचं होतं. निर्धाव चेंडूची सांगत होते. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 16.00च्या सरासरीने 32 ही धावसंख्या धावफलकावरती. एसडीजे माध्यमातून व्यासपीठावरती शुभ सन्मान होत असताना आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स बाळू म्हात्रे आहेत. त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र शुभ सन्मान होत असताना दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 32. 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. तिसरं षटक प्रगतीपथावर. संदीप लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय सीमा पार. पहिल्या चेंडूवर इथे मात्र संदीपचा तडाखा येतोय हा षटकार. त्याचबरोबरीने देवीचा पाडाचे उमेश पाटील साहेबांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. पॉज घेतला होता. चेंडूने घेतला वळण आणि मॅच मध्ये येते पुन्हा एकदा वळण घेत असताना आडिवली संघाच्या बाजूने चौकार. बॅलन्स आहे. इथून मात्र निर्धाव चेंडू जर फेकले तर नक्कीच मोठा एंड कडून ज्यावेळी गोलंदाजी होईल त्यावेळी नक्कीच धावा करणं कठीण होऊ शकतं. जर आपली गोलंदाजी चांगली आहे 10 चेंडू 19 समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅकवरती हिरामान राऊंड विकेटने. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू होता. बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. ऑन साईडला फ्लिक केला तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केला. तर थोडासा फंबल होत आहे. लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक आले होते बॅकिंगसाठी. उचलून फेकी करतात. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली धावफलकावरती 2 धावेच्या मदतीने 44. हिरामन बॉलिंग ट्रॅकवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न. समीकरण झालंय 9 चेंडू 17. स्ट्रायकिंग एंडवर संदीप. ज्या खेळाडूचा 4 या धावसंख्येवरती झेल ड्रॉप झाला होता.
तोच इथे मात्र सामना खुलत करत असताना इथे मात्र लाईन चेक केली जाईल आणि इथे मात्र यष्टीरक्षक देखील बीट होतो. पंचांचा सिग्नल येतो. वाईट +1 धावसंख्या होती धावफलकावरती 46. अधिक वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता. आधी शफल झाले होते बॅट्समन, त्यामुळे खोलवर पद्धतीचा चेंडू इथे मात्र हाताळायचा होता गोलंदाज हिरामनला. हिरामनकडे अनुभव आहे. या मॅच मध्ये नक्कीच शिरकाव करण्याचा प्रयत्न आहे हिरामनचा. बॉलिंग ट्रॅकवरती आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर प्रवीण. एक षटकार चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळत असताना बॅट अँड मध्ये चेंडू खोदून काढला. लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक वेगाने एकदा कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी मात्र कॉल केला डेंजर एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील व्यवस्थित होते. तोपर्यंत वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. नक्कीच वेगाने मात्र 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चितेच्या वेगाने एखाद्या यंगस्टरला लाजवेल असं धावले म्हणजे मी म्हणेन संदीप, ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय. 61 धावा भलं मोठं टार्गेट आहे या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक धावा एकवटल्या, 73 धावा एकवटल्या त्या या संघाने. तो 61 धावांचा पाठलाग करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हिरामन बॉलिंग ट्रॅकवरती. धावसंख्या झाली धावफलकावरती 48. 8-13 समीकरण. राऊंड द विकेटने हिरामन. स्ट्रायकिंग एंडवर प्रवीण. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट अँड बॅट मध्ये चेंडू होता. वेगाने मागे जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. एकदा कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केला. अखेरीस नाकारतायत हा ना. आणि इथे मात्र थ्रो थोडासा खराब इथं असताना पंचांकडे प्रश्न देखील केलाय. आणि इथे मात्र रन कंप्लीट होत असताना वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात. अर्ध्या क्रीजवर दोन्ही फलंदाज येऊन थांबले होते, पण शेवटला इथे मात्र थ्रो चेक केला. त्यानंतर 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावर 2 धावांच्या मदतीने. सांघिक अर्धशतक कंप्लीट होत आहे. नक्कीच क्रिकेट आमच्या हृदयात आहे, वयात नाही, हे दाखवत असताना चांगलं क्रिकेट आडिवली संघाच्या माध्यमातून. सांघिक अर्धशतक कंप्लीट झाले. 50 ही धावसंख्या धावफलकावरती. हिरामन बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड द विकेटने. स्ट्रायकिंग एंडवर प्रवीण. आता मात्र आपला स्टान्स आत्मविश्वास उंचावलाय. स्टान्स इथे मात्र सातत्याने चेक करतोय गोलंदाज हिरामन. ब्लॉक होलमध्ये चेंडू खोलतोय, त्यामुळे इथे मात्र स्वतःची क्रीज देखील पुढे घेतली. इथे मात्र हिरामनने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र रनआउटची संधी होती. यष्टीरक्षकाकडून इथे होते मात्र चूक. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाते. मिळतात त्या टोटल 2 धावा. वाईट +2 अशा मिळतात त्या 3 धावा. धावसंख्या होते धावफलकावरती या 3 धावेंच्या मदतीने 53 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारच्या चुका इथून मात्र दुरुस्त कराव्या लागतील. 61 धावा भरपूर मोठं आव्हान होतं, ते सोपं करतो. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळत नाहीये जी हवी आहे ती. बॉलिंग ट्रॅकवरती हिरामन चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, कमबॅक करण्याचा प्रयत्न. राऊंड द विकेटने. स्ट्रायकिंग एंडवर प्रवीण. क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. सातत्याने ब्लॉक होलमध्ये चेंडू. इथं मात्र आधी शफल झाले होते. शॉर्ट लेगचे क्षेत्ररक्षक देखील बीट होतात. वेगाने फेकला तर वाईट +4 आणि अशा टोटल 5 धावा इथे मात्र ऍड केल्या जातात. दडपण, प्रेशर ऑन द बॉलर. हिरामन सारख्या गोलंदाजाकडून अशा अपेक्षा नसतील. धावसंख्या झाली धावफलकावरती 58. समीकरण झालं जिंकण्यासाठी आता धावा हव्यात, म्हणजेच 3 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच अगदी खुली गेली आहे. हिरामन सारख्या गोलंदाजाकडून ही चूक. यानंतरची मॅच असेल नारिवली. तर नारिवली संघाचा संघनायक आपण नक्कीच व्यासपीठाजवळ येऊन रिपोर्टिंग करायचंय. 3 धाव्यांची गरज आहे मॅच अगदी खुली करत असताना. हिरामन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू मध्ये आहे. भरपूर वेळ आकाशामध्ये इथे मात्र चेंडू होता. झेलची संधी आणि आता मात्र झेल केल्या कॅरी. फलंदाज होतोय बाद. प्रवीणची खेळी इथे मात्र होते समाप्त. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना भास्कर भाने. प्रवीणची खेळी इथे मात्र समाप्त होते. चला थोडस स्पीडअप करा. अजून एक सामना आपल्याला खेळायचा आहे. तर नक्कीच भास्कर भानेसाठी नक्कीच कॅश प्राइज येतोय जर षटकार मारून मॅच फिनिश केली. श्याम पाटील साहेबांकडून
500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी आहे. तर नक्कीच खेळाडूंना विनंती असेल, आपण खेळाडू कक्षामध्ये ज्या चेअर्स आहेत किंवा खेळाडू कक्षाच्या समोर त्यावरच बसायचे, कुठे बाहेर वावरू नका अशी सूचना आयोजकांची येते. धावसंख्या झाली धावफलकावरती 58 जिंकण्यासाठी. आता मात्र 3 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 6 चेंडू 3चं समीकरण. शेवटचं षटक मैदानामध्ये. चेंडूपेक्षा धावा मात्र कमी हव्यात. इथून मात्र कमबॅक होईल का? समोरच्या बाजूने आपण पाहू शकता नारिवली संघ सज्ज होत असताना. ऑस्ट्रेलियन ड्रेसकोट, एक प्रोफेशनल ड्रेसकोट. नारिवली संघ सकाळच्या सत्रापासून इम्प्रेस केलाय. 40+ क्रिकेटमध्ये या संघाचा दबदबा कायम ठेवलाय. शेवटचं षटक घेऊन येतो बॉलिंग ट्रॅक वरती जगन. जगन म्हात्रे 6 चेंडू 3 धावा इथे मात्र रोखायच्यात. आता मात्र क्षेत्ररक्षण देखील क्लोज आपल्याला पाहायला मिळतंय. सहा चेंडू 3चं समीकरण. स्ट्रायकिंग इनवर बॅट्समन भास्कर भाने. भास्कर भानेसाठी सुवर्ण संधी आहे. षटकार मारून जर मॅच फिनिश केली तर नक्कीच आदरणीय श्याम पाटील साहेबांकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. उर्ध विकेटने पहिला चेंडू बॅट अँड बॅट मध्ये होता. विषम मध्ये खेळून काढला. गॅप आहे तिथे आणि विजयी इथे मात्र चौकार आलाय बॅट्समन भास्कर भानेच्या बॅटमधून. मॅच इथे मात्र फिनिश झाली आहे. आडिवली संघ इथे मात्र विजय प्रस्थापित करत असताना. पुरस्कार नो डाऊट, ज्याने 61 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 9 चेंडू मध्ये 32 धावा एकवटल्या. सलामीला येत असताना संदीप भाने ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर विनंती असेल आदरणीय प्रकाश गोपीनाथ भोईर साहेबांना, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. तर विनंती असेल संदीपला. संदीप भाने वैयक्तिक 4 या धावसंख्येवर झेल सुटला होता. 2 झेल सुटले होते. त्यानंतर 32 धावा एकवटला. मॅच गमवावी लागली ती म्हणजेच कोळेगाव संघाला. दर्जेदार फलंदाजी संदीप भाने. 9 चेंडू 32 मॅन ऑफ द मॅचचा किताब घेत असताना. तर नारिवलीचे आदरणीय माजी सरपंच राम भोईर साहेबांचं देखील शुभागमन होतं. दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच ड्रेस कोड मध्येच आहेत दादा देखील. तर दोन्ही संघनायकांना विनंती देखील आहे आपण टॉस साठी या. नक्कीच दोन्ही संघांमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. तो टॉस केला जातोय साहेबांच्या शुभ हस्ते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण बघतोय प्रकाश भोईर साहेब. टॉस जिंकलाय तो अडिवली 40+ संघाने. प्रकाश भोईर साहेब आमच्या व्यासपीठावरती पाहत आहेत नगरसेवक. कारण त्यांच्या माध्यमातून मला आठवते प्रदीप म्हात्रे रायगडमध्ये एक स्पर्धा आली होती. त्या स्पर्धेत सुद्धा प्रकाश भोईर साहेबांच्या